नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अर्जुन किचनमध्ये आलेला असतो तर प्रिया त्याच्या मागोमाग येते. प्रिया त्याला म्हणते की काही हवंय का तुला अर्जुन. तर अर्जुन बायको बायको असं ओरडत असतो. प्रिया म्हणते की अरे अर्जुन, एवढ्याशा गोष्टीसाठी सायलीला कशाला आवाज देतोय, मी देते ना तुला काय हवंय ते. परंतु अर्जुन तिला पूर्णपणे इग्नोर करतो आणि सायलीला आवाज देत असतो. तितक्यातच सायली तिथे येते. सायली म्हणते की काय हो, काय झालं. त्यावर अर्जुन म्हणतो की मम्मा विमलला सांगत होती की सकाळची सगळी भांडी धुवायची आहे. अर्जुन हा सायलीला इशारे करून सांगत असतो, त्यामुळे सायली देखील इशारा समजते. अर्जुन पुढे म्हणतो की काय आहे ना, तन्वीला किचनमध्ये हेल्प करायची आहे आणि खरं तर तिला चैनच पडत नाहीये. तू एक काम कर ना, सगळी भांडी काढून तन्वीला घासायला दे. ती सर्व भांडी एकदम स्वच्छ धुवून एकदम चकचकीत करेल. आणि तन्वी, सिंकमध्ये पण भांडे आहेत, तेवढे धुवून टाक ना, तेवढीच हेल्प होईल आम्हाला. आणि थँक्यू सो मच. चल बायको, आपण बाहेर जाऊयात. असं म्हणून अर्जुन सायलीला घेऊन तिथून निघून जातो. प्रिया मात्र खूप चिडचिड करत असते आणि म्हणते की मी भांडी घासायची, अर्जुन मला तुझ्या जवळ राहून काम करायचं होतं. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. अर्जुन इकडे पूर्णा आजीजवळ बसतो आणि पूर्णा आजीला विचारतो की पूर्णा आजी, तू तर आज कमालच केली. म्हणजे तू आज आम्हाला विचारलंच नाही की तुझे गिफ्ट कुठे आहेत. प्रताप म्हणतो की हो ना पूर्णाई, एरवी तर तुझे केक कापण्याआधीच सुरू होतं की माझे गिफ्ट कुठे आहेत, माझे गिफ्ट कुठे आहेत. त्यावर पूर्णा आजी म्हणते की वाढदिवसाचे गिफ्ट म्हणजे माझा तर जन्मसिद्ध हक्क आहे. एवढ्यातच कल्पना पूर्णा आजीला गिफ्ट देते आणि म्हणते की पूर्णाई, हे आमच्याकडनं तुमच्यासाठी गिफ्ट, लेग मसाजर आहे, तुमचे पाय दुखतात ना. पूर्णा आजी म्हणते की अरे वा, आणि ही तर कल्पना तुझ्याच डोक्यातली कल्पना असणार, तर माझ्या मुलापेक्षा तुलाच जास्त माझी काळजी आहे. प्रताप म्हणतो की हो, हे बाकी खरं आहे, याचं सगळं क्रेडिट हे कल्पनालाच जातं, कारण तिचीच आयडिया ही. सुमन म्हणते की अय्या, म्हणजे कल्पनाची कल्पना, वा. नागराज हळूचच सुमनला म्हणतो की हा घिसापिटा जोक ऐकून कल्पना वहिनीचं सगळं आयुष्य गेलं असेल. आता प्लीज तू त्यांना हा जोक ऐकून पुन्हा बोर नको करूस. आणि मग सुमन पुढे जाते. सुमन पूर्णा आजीला म्हणते की पूर्णाई, मी तुमच्यासाठी ही साडी आणली आहे. अहो, कधीची घेऊन ठेवली होती साडी, त्यानंतर इथे येणं बंद झालं आणि मग राहूनच गेली. तेवढ्यातच राकेश मध्येच म्हणतो की अगं आई, अगं बाकीचे पण गिफ्ट द्यायचे राहिलेत, आता तूच एवढा वेळ भाषण देत राहिल्यावर बाकीच्यांनी कधी द्यायचं. त्यावर पूर्णा आजी म्हणते की अरे राकेश, बोलढवळी माणसं ही मनाने निर्मळ असतात, अगदी माझ्या सुमनसारखी. तर अथर्व येतो आणि अथर्व पूर्णा आजीला म्हणतो की पूर्णा आजी, हे तुझ्यासाठी गिफ्ट, जे काही असेल ते तुला आवडूनच घ्यावं लागेल. त्यावर पूर्णा आजी म्हणते की काही याच्यात सिरिंज वगैरे तर नाही ना. अथर्व हसायला लागतो आणि म्हणतो की नाही नाही, सिरिंज वगैरे नाही आहे, पण तुला हे नक्की आवडेल. तेवढ्यातच विमल तिथे येते आणि म्हणते की पूर्णा आजी, मी तुमच्यासाठी काहीच गिफ्ट नाही घेतलं. त्यावर पूर्णा आजी म्हणते की अगं वेडी आहेस का, तू आमच्यासाठी आणि ह्या घरासाठी खूप मोठं गिफ्ट आहेस. आणि मग नंतर प्रियाची वेळ येते. प्रिया म्हणते की माझ्या स्पेशल पूर्णा आजीसाठी स्पेशल गिफ्ट. पूर्णा आजी, तू गिफ्ट उघडून बघ ना, म्हणजे नाही आवडलं तर आपल्याला परत करता येईल. पूर्णा आजी म्हणते की अगं तू मला काहीही दिलं तरी मला आवडेल. त्यावर प्रिया म्हणते की पण तू उघडून बघ ना. पूर्णा आजी जेव्हा गिफ्टचा बॉक्स उघडते त्यामध्ये खूप सुंदर असा हार असतो. त्यावर पूर्णा आजी म्हणते की अगं किती महागाचा हार आहे हा. प्रिया म्हणते की अर्थात बघितल्या बघितल्या मला असं वाटलं की हे तुझ्यासाठी एकदम परफेक्ट गिफ्ट आहे. आता 16 लाखांचा हार आहे म्हणून काय झालं. त्यावर सर्वजण चकितच होतात. अथर्व विचारतो की किती. राकेश म्हणतो की 16 लाख. पूर्णा आजी म्हणते की एवढं महागाचं गिफ्ट नकोय बाळा मला. अगं तू साधं मला गुलाबाचं फूल जरी दिलं असतंस तरीही मला आवडलं असतं. मला माहिती आहे माझी दागिन्यांची आवड बघूनच आणलंयस तू, पण नाही गं, मला एवढं महाग गिफ्ट नकोय. रविराज म्हणतो की पूर्णाई, भेटवस्तूची कधी किंमत बघायची नसते, देणाऱ्याची भावना बघायची असते. घ्या ना, तिने एवढं प्रेमाने आणलंय. तर प्रिया देखील म्हणत असते की पूर्णा आजी, अगं तुला हा हार खूप शोभून दिसेल, माझ्या रॉयल पूर्णा आजीसाठी रॉयल हार. आणि 16 लाखांचा हार तू नाही वापरणार तर कोण वापरणार सांग बरं. अस्मिता म्हणते की अगं पूर्णा आजी, आता बिचारी तन्वी एवढं प्रेमाने म्हणतीये तर घे ना हार, नाहीतर तिला वाईट वाटेल ग. नागराज म्हणतो की हो पूर्णाई, आता अस्मिता म्हणते ती बरोबर आहे, तर आता तुम्ही नाही घेतलं तर तन्वीचा चेहरा बघा ना कसा उतरलाय. पूर्णा आजी म्हणते की बरं ठीक आहे दे. तर प्रियाला आनंद होतो. प्रिया म्हणते की पूर्णा आजी, एकदा घालून दाखव ना कसं आहे ते.
अस्मिता म्हणते की हो ना पूर्णाजी, एकदा घालून दाखव ना, आता ही एवढं म्हणतेय तर एकदा घालूनच दाखव. प्रिया म्हणते की थांब मीच घालते. प्रिया लगेचच पूर्ण आजीला तो हार घालते आणि म्हणते की किती सुंदर दिसतोय हा हार. अस्मिता म्हणते की खरंच तन्वी या घराची सून नसली तरी तिने पूर्ण आजीसाठी 16 लाखांचा हार आणला, आणि जी या घरातली सून होऊन बसलीये ती आता याच्यावर चढ काय गिफ्ट देणारे काय माहिती. नाही म्हणजे तिच्या सासरकडच्यांची ऐपत आहे, पण तिची स्वतःची एवढा मोठा विचार करण्याची कुवत नाही ना. आश्रमामध्ये तर 1600 रुपये सुद्धा हिने स्वप्नातच बघितले असतील. कल्पना म्हणते की अस्मिता, जर आजच्या दिवशी तू ही बडबड नाही केली तर मला जास्त आवडेल. चला सर्वजण जेवायला चला. आणि मग सर्वजण जेवायला बसतात. तर अथर्व म्हणतो की खरंच जेवणाचा एवढा सुंदर वास येतोय ना की त्यानेच पोट भरलंय माझं. अस्मिता म्हणते की हो ना, म्हणजे जेवण वाढल्यावर तू ताव मारायला मोकळा. तर अथर्व म्हणतो की तुला कोणी विचारलं का? तुला मगाशी आईने गप्प राहायला सांगितलंय ना, तर मग गप्पच राहा. प्रताप म्हणतो की अरे काय चाललंय तुमचं? बघितलं ना रविराज, मुलं फक्त नावाला मोठी झाली, त्यांच्यातला पोरकटपणा तर काय अजून गेला नाहीये. सुमन म्हणते की हो असू द्या हो भाऊजी, आता बहीण भाऊ एकमेकांना नाही बोलणार तर कोण बोलणार? आमचा राकेश एकटाय म्हणून, नाहीतर तो सुद्धा. असं म्हणताच नागराज म्हणतो की सुमन जरा गप्प बस ना, जेव बरं पटपट. सुमन म्हणते की अहो पूर्णाईंना तर येऊ दे. आणि काय हो कल्पना वहिनी, तुम्ही तर मला अगदी ताटावरच बसवलं. अहो मी तुमची काहीतरी मदत तर करते ना. त्यावर सायली म्हणते की अहो राहू द्या तो काकू, आम्ही तिघे आहोत की वाढायला. रविराज विचारतो की पण पूर्णाई आहेत कुठे? त्यावर कल्पना सांगते की त्या आतमध्ये गिफ्ट्स ठेवायला गेल्या आहेत. तेवढ्यातच पूर्णाई तिथे येते. पूर्णाई बसायला जाणार तेवढ्यात सायली म्हणते की थांबा पूर्णाजी, मी खास तुमच्यासाठी गुलाबजाम केले. मला माहीत नाही तुम्हाला आवडतात की नाही, पण आजी मला अगदी मनापासून करावेसे वाटले म्हणून मी केले. मला असं वाटलं की याशिवाय तुमचा वाढदिवसच साजरा होणार नाही. गुलाबजामचं नाव ऐकल्यावर पूर्ण आजी मात्र चकितच होते. पूर्ण आजी म्हणते की गुलाबजाम? प्रिया मनात विचार करू लागते की हा किल्लेदार एवढा काय इमोशनल होतोय, आणि बाकीचे सुद्धा. आता ह्या गुलाबजामला असे काय हिरे मानके लागलेत? सायली पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी, माझ्या हातून एखादा तरी घास खाल ना तुम्ही. पूर्णाजी मात्र खूपच इमोशनल झालेली असते आणि बाकीचे सुद्धा. तर पूर्णाजी मात्र सायलीकडे बघत असते आणि सायलीमध्ये तिला प्रतिमाच दिसत असते. प्रतिमासुद्धा पूर्णाजीच्या वाढदिवसाला नेहमी गुलाबजाम बनवायची. तर पूर्णाजीला असं वाटत असतं की प्रतिमाच तिच्यासोबत बोलतीये. प्रतिमा म्हणत असते की पूर्णाजी, मी बनवलेल्या गुलाबजामशिवाय तुझा वाढदिवस पूर्ण होणार आहे का? हा दिवस तुझ्या इतका माझ्यासाठी सुद्धा खास असतो ना, मग मी गुलाबजाम बनवणारच, आणि तेही दरवर्षी. आणि काळजी करू नकोस, तुझी शुगर मी नाही वाढू देणार. पण एक तरी गुलाबजाम खा प्लीज, माझ्या हाताने एवढा तरी खाशील ना? पूर्णाजीच्या डोळ्यात अगदी पाणी असतं. तेव्हा सायली त्यांना भानावर आणते. सायली म्हणते की पूर्णाजी घ्या ना, तुम्ही खाल ना माझ्या हातून एक तरी घास. पूर्णाजीला जणू वाटत असतं की प्रतिमाच तिला भरवते आणि पूर्णाजी सायलीच्या हातून तो घास खाते. अथर्व विचारतो की पूर्णाजी काय झालं, तुझ्या डोळ्यात पाणी का बरं? त्यावर पूर्णाजी म्हणते की प्रतिमेची आठवण आली रे. रविराजच्या डोळ्यात देखील पाणी असतं. पूर्णाजी म्हणते की प्रतिमा दरवर्षी माझ्या वाढदिवसाला गुलाबजाम करायची आणि त्यासाठी दिवसभर स्वयंपाकघरात रांधत असायची, पण तिने मात्र तो नियम कधीही चुकवला नाही. रविराज म्हणतो की पूर्णाई, पण तुमचा वाढदिवस जोरदार करायची ही सुद्धा कल्पना तिचीच होती नाही का? पूर्णाजी म्हणते की आज कितीतरी दिवसांनी गुलाबजाम खाल्लाय. अर्जुन म्हणतो की हो, आणि आज गुलाबजामची आयडिया सुद्धा सायलीलाच सुचली, अगदी प्रतिमा आत्यासारखी. कल्पना म्हणते की अगं पण सायली, तुला कोणी सांगितलं? म्हणजे तू तर मला काहीच विचारलं नव्हतंस. सायली म्हणते की आई अहो, मलाच माहीत नाही की मला गुलाबजाम कसे बनवावेसे वाटले ते. तर प्रिया मनामध्ये विचार करत असते की ह्या इमोशनल ड्रामामध्ये पूर्णाजीला हे तर वाटायला नको की सायली ही प्रतिमा आत्याचीच मुलगी आहे, कारण ती खरंच प्रतिमा आत्याची मुलगी आहे. अस्मिता म्हणते की अच्छा, म्हणजे हेच हिचं गिफ्ट आहे का? तन्वीने 16 लाखांचा हार दिलाय आणि हिचं 16 रुपयाचं सुद्धा गिफ्ट नाहीये. तेव्हा पूर्णाजी अस्मितावर रागवते आणि म्हणते की 16 लाखांचा जप करायची गरज आहे का अस्मिता? नागराज म्हणतो की अर्थातच नाही, मगाच्यापासनं तन्वीने सांगितलं सुद्धा नाहीये की हार किती लाखांचा आहे ते. सायली पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी, खरं तर माझं हे खरं गिफ्ट नाहीये. आता सर्वजण सायलीकडे बघू लागतात. तर सायली लगेचच पूर्णाजीच्या गालावर किस करते आणि म्हणते की माझं खरं गिफ्ट हे आहे. सायली पूर्णाजीला मिठी मारते. सर्वजण अगदी धक्क्याने दोघींकडे बघत असतात. तर पूर्णाजीला सुद्धा धक्का बसलेला असतो. सर्वजण अगदी कौतुकाने त्या दोघींकडे बघत असतात आणि मग पूर्णाजी सायलीला देखील मिठीत घेते.
आणि हे बघून सर्वांना खूप आनंद होतो. पूर्ण आजी अगदी सायलीला मिठीत घेऊन खूप रडत असते. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे कल्पना पूर्ण आजीला म्हणते की पूर्ण आजी, आज सगळ्यांनी तुम्हाला गिफ्ट दिलं, परंतु आज जे तुम्हाला सगळ्यात वेगळं गिफ्ट भेटलंय ते तर तुम्हाला माहीतच नाहीये. तर पूर्ण आजी म्हणते की म्हणजे? कल्पना म्हणते की रविराज भाऊजी आणि हे सर्वजण आले त्याने तुम्ही खूपच आनंदी झालात. पण रविराज भाऊजी त्यांचा राग विसरून इथं आले ते कोणामुळे माहिती आहे तुम्हाला? फक्त सायलीमुळे. अर्जुन म्हणतो की इनफॅक्ट मी सुद्धा सरप्राईज झालो होतो, पण ही जादू माझ्या बायकोची आहे. तेव्हा पूर्ण आजी सायलीला शेवटी म्हणतेच की खरंच हे माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे. आणि हे ऐकून सायलीच्या जीवनाचं अगदी सार्थक झालेलं असतं. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.